प्रताप सरनाईक हे त्यांनी जेव्हा हा मराठी सक्ती, रिक्षा चालक असो, टॅक्सी असो, हे सगळ्यांना कंपल्सरी मराठी आली पाहिजे, बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. खरंच चांगली गोष्ट. जे लोक असं म्हणतात ना की महाराष्ट्रामध्ये राहून मराठी नाही शिकली तर काय, कोणी माझं काय करणार, तर मी शिवसैनिक आहे. कॉन्स्टिट्यूशन मला परवानगी देत नाही, पण माझं मन आहे, माझं मन मला परवानगी ते देतात. माझी आईची भाषेचे ते आदर करत नाही, तर प्लीज गेट आउट. हात जोडून सांगणार, नाही पडले गांडीत लाग टाकणार की बाहेर जा. आपण यूपी बिहार लोकांना बोलतोय कारण की ते गरीब असतील, रिक्षा चालवत आहे, टॅक्सी चालवत आहे, परत आवाज उचलू शकत नाही. रियालिटी मध्ये मी तुम्हाला सांगितलं तर आज मुंबई, तुम्ही कांदिवली जा, तुम्ही बोरिवली जा, मेजॉरिटी जैन आणि गुजरातींनी खाल्लंय आणि ती माणसं मराठी सोडा हिंदी पण बोलत. तर माझं स्वतःचं शॉप आहे तिथे. साधी हिंदी बोलतो आम्ही, तरी ते हिंदी नाही गुजराती मध्येच बोलणार आणि नंतर आवाज करून पण दाखवणार. किती मन दुखत असेल माझं असं एक मराठी माणूस म्हणून. असे झाले सर बोरिवली मध्ये. मी तुम्हाला सांगतो, जैन गुजरातींनी मराठी माणूस खाऊ शकत नाही. तुम्ही मच्छी मटण खाऊ शकत नाही. यांना असं वाटतं सर कांदा लसूण सोडलं तर देव पावला. प्रताप सरनाईकने हे जे निर्णय घेतलेला आहे ना साहेबांनी माझे, की मराठी आलीच पाहिजे, तुमच्यासाठी घेतलेला आहे, तुमच्या हक्कांचा निर्णय घेतलेला आहे. जे मराठीचा विरोध करतात ते ना वाटतं विसरले की आम्ही कोणाची औलाद आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या औलाद आहोत, अहिल्याबाई होळकरांच्या औलाद आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीमध्ये पॉलिटिशियननी वाटलं, नाहीतर करवट मराठी येते. महाराष्ट्रामध्ये जर जगायचं आहे तर मराठी कंपल्सरी बोललाच पाहिजे. जे नाही बोलला चल बाहेर.